बघा बहुती नाहीशे डॉक्टर बहुती आता तुझा लेकरो आणि तुझो वसाचा आणि त्या लेकरांनी बहुती येऊन तुझ्या गावात बहुती 50 वर्ष जी तुझी किंवा तुझ्या गाव घराची सेवा सक्री केल्याने त्यामुळे आता भोवती त्या निमित्तान आज भोवती तुझे गाव घर करतो मानकरी वचनदाराने आज ज्या त्या निमित्तान जा 16 जाका साजर करण्यानिमित्त जका तुझ्याचा थळात आज जका केलेला असा तुका आधी त्या लेकरांनी प्रत्यक्ष मानकरी लोक हाडून तुका रखवालेचा भरला फळ ठेवून गोड पदार्थ प्रसादात ठेवलेला असा तो तू मान्य करून घे. तुझी त्यांच्या घरच्या आकाराची निर्वसाची वाडा वडिलाची त्यांचे गाव मर्यादेची अहिल्या दैवतांची तळच्या देवतांची रखवाली जोडूक आणि तुझ्या भगवती तळात आता जो का सोहळा सादर करणार तो आनंदात पार पाडून देऊन त्यांना लोक भरपूर आयुष्य मिळवून देऊन तुझ्या गावाची जशी सेवा केल्याने तशी ती असल्या गाव घर करत्या मनकारण का सुखी करू तुझा आशीर्वाद दी आणि तुका रखवालेचा भरला फळ ठेवलेला आता पावन करून घे. त्याच्या वास्तवाने पुनीत झालेल्या तसेच समुद्राची गाज आणि तांबड्या मातीच्या सुगंधाने दरवळणाऱ्या असं म्हणतात एकरूप झालेल्या सर्व कोकणवासियांचं मनपूर्वक खूप खूप स्वागत आणि त्यांचा सुवर्ण महोत्सवी एक स्वागत समारंभ व्हावा सत्कार समारंभ व्हावा हे मनापासून या तांबड्या मातीच्या जाणकार लोकांना वाटतंय नागरिकांना वाटतंय एक कृतज्ञता म्हणून आपण त्यांचा सत्कार समारंभ ठेवलेला आहे. तर त्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. खरं म्हणजे बऱ्याच वेळा कर्तृत्वान माणसाचं वैभव दिसत असतं, त्याची प्रतिष्ठा दिसत असते, त्याचा पैसा दिसत असतो, पण या कर्तृत्वान माणसाच्या ऐश्वर्यामागे दडलेला एक अंधार असतो, तो कुणाला दिसत नाही. आणि त्या अंधाराला छेद घेऊन प्रत्येकाच्याही आयुष्यात असं असतं की अंधाराला छेद देऊन जेव्हा तो माणूस पुढे जातो तेव्हा खऱ्या अर्थानं कर्तृत्वान होतो. आज या ठिकाणी आजचे सत्कार मूर्ती त्या धाकलीतल्या आहेत. असंख्य अडचणी आणि संघर्ष करून परिस्थिती अनेक प्रकारची असते, आर्थिक असते, सामाजिक असते, पर्यावरणीय असते, या सगळ्या ते घेऊन या ठिकाणी ते आज इथं उपस्थित आहे आणि अशीच माणसं प्रकाशमान होतात. तर मी विनंती करते मान्यवरांना की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. सेवेचा प्रगतीचा तीरातून त्याच्याकडे जाणारा
रहस्य कळले अंधाराला कळले नक्षत्राची नाते रहस्य कळले अंधाराला कळले नक्षत्राची नाते आणि मी वेदने भूमीचा तर रुजलो गोंड देवी पाते. मान्यवर स्थानप्रमुखांचं यानंतर ईशास्तवन होते. भगवती हायस्कूल मुनगे सन्माननीय डॉक्टर नायसे साहेब यांचा त्यांच्या परिवारासहित आम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीने मुनगे ग्रामस्थ हिंदळे भोयरे ग्रामस्थ यांच्या वतीने या ठिकाणी मी सर्वांचं या कार्यक्रमाच्या दरम्यान स्वागत करतोय. मनपूर्वक धन्यवाद आपल्या सर्वांना. आपण आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी खर्च करून या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. सुवर्ण सेवा गौरव डॉक्टर के.एन. नायसे सत्कार सोहळा हा एक कार्यक्रम, आगळा वेगळा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम क्वचितच होत असतात. त्याचं कारणही तेवढंच महत्त्वाचं असतं, कारण तशा प्रकारचं कार्य व्हावं लागतं, करावं लागतं, एखादा इतिहास घडावा लागतो आणि इतिहास घडल्यानंतर अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. असाच एक इतिहास, 50 वर्षाचा इतिहास, चालता बोलता इतिहास आज व्यासपीठावर आपल्याला दिसतोय. आपल्या सर्वांच्या परिचित असणारं एक व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर के.एन. नायसे. अर्थात या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. प्रथमतः मी पहिल्यांदाच एखाद्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतोय. खरं तर काही चुका होतील, कारण एक कार्यक्रमाचं दडपण, व्यासपीठाचं दडपण हे बऱ्याच वेळा माणसाला पेलवत नाही. कारण आज या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर, ज्या डॉक्टरांची आपण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन वाट पाहतो किंवा अपॉइंटमेंट घेतो, असे नामवंत डॉक्टर, ज्या डॉक्टरांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्याला अनेक वर्ष सेवा दिली आहे, अजूनही देत आहेत, अनेक लोकांचे प्राण वाचवले,
तर असे नामवंत डॉक्टर आज के.एन. नायसे यांच्या प्रेमाखातर या मुलगे गावात आलेले आहेत आणि खरोखरच आमचं भाग्य आहे सिंधुदुर्गातील एवढे डॉक्टर आणि मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र एका व्यासपीठावर मुलग्यासारख्या खेडेगावामध्ये उपस्थित झाले त्याबद्दल या सर्व मान्यवरांचा प्रथमतः मी आमच्या मुलगे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा आपला सर्वांची परिचित आपल्या मुनगे गावाचा अभिमान आमचा स्वाभिमान. आम्ही गर्वाने प्रत्येक वेळी जेव्हा सांगतो कुठे विषय आला तर की सन्माननीय डॉक्टर भालचंद्र मुनगेकर हे आमच्या मुनगे गावचे सुपुत्र आहेत आणि हे सांगताना आम्हाला त्यावेळी खरोखरच अभिमान वाटतो. असे व्यक्तिमत्व सन्माननीय माननीय डॉक्टर भालचंद्र मुनगेकर माजी खासदार अर्थतज्ञ हे असं एक व्यक्तिमत्व आमच्या मुलगे गावाचे सुपुत्र आहेत याचा आम्हाला सार्थ कदम डॉक्टरांना मी सांगू इच्छितो. हा कार्यक्रम आपण खरोखरच मनपूर्वक बघायचा, लक्ष देऊन बघायचा, कारण हा वारसा याच्यानंतर तुम्हाला चालवायचा आहे आणि म्हणूनच तुम्ही या कार्यक्रमाचे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं या कार्यक्रमाचे तुम्ही यजमान आहात. आमच्या मुलगे गावाच्या वतीने तुम्ही प्रतिनिधित्व करत आहात आणि हा 50 वर्षाचा जो इतिहास आहे तो इतिहास तुम्हाला आता एक पुढच्या 1-2 तासात उलगडेल. हा इतिहास कसा घडला, इतिहास सहजासहजी घडत नाही. इतिहास घडवण्यासाठी काहीतरी वेगळ्या प्रकारचं काम करावं लागतं, वेगळ्या प्रकारचा पराक्रम करावा लागतो, काहीतरी वेगळं करावं लागतं तेव्हा इतिहास घडतो. आणि एका गावात 50 वर्ष सेवा देणं हा खरोखरच इतिहास म्हणावा लागेल. हा कुठेतरी साजरा व्हावा. अर्थात सांगावं एवढं की जवळजवळ मला वाटतं ही 5वी पिढी आहे. 5वी पिढी कदाचित घरी असेल, पाहण्यात असेल. मला असं वाटतं की मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू होणे म्हणजे शिक्षण क्षेत्रातला अतिशय उच्चांक गाठणारा तो त्यांचा प्रवास. संपूर्ण देशाच्या आर्थिक नियोजनामध्ये काम करणे हे त्याच्याही पेक्षा जास्त अवघड काम त्यांनी आपल्या आयुष्यात केलं. खरं म्हणजे या घरच्यातून पिल्लू उडावे, दिवे घेऊन शक्ती उंबर घ्यावर असावी भक्ती असं म्हणतात की नेहमी मी कधी म्हटलं की ती मुलग्याला मी चाललोय म्हणजे इथं त्यांना यावंसं वाटतं कारण या मातीची त्यांची दाद झालेली आहे. असा मी घडलो हे पुस्तक वाचा. मी मगाशी एकदा म्हटलं डॉक्टरांसाठी सुद्धा संघर्षमय जीवन काय असतं आणि कशा प्रकारचे संघर्ष येतात. त्या संघर्षातून आपली उपक्रमशीलता, आपला उत्साह जागृत ठेवून खऱ्या अर्थानं हा प्रवास मोठा करण्याचं काम या आजच्या अध्यक्षांनी केलेलं आहे. मी डॉक्टर नायसेंना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करा आणि धन्यवाद. यानंतर डॉक्टर अजित लिमे यांचा सत्कार होतो. डॉक्टर अजित लिमे जनरल सर्जन लिमे हॉस्पिटल मालवण, सेवाभावी, अनुभवी, सुस्वभावी, निष्ठात जनरल सर्जन म्हणून गेल्या 3 दशकापासून उच्च प्रतीची शल्यचिकित्सा सेवा देत आहेत. रुग्णांचे शास्त्रशुद्ध आणि परिणामकारक उपचार करण्यावर त्यांचा भर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात आधुनिक सर्जिकल सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कोकणात एक पद्धत आहे, सिरियस झालं की डॉक्टर बाहेर पडत नाही आणि ती एक परीक्षा असते डॉक्टरची. तर मी डॉक्टर नायसेंकडे विनंती करते की मी डॉक्टरांचं त्यांनी सत्कार. हा एक कौटुंबिक सत्कार आहे. 50 वर्षापूर्वी तर मुंगे वगैरे हा विषय बोलून झाला त्यावेळी केवळ काय अशक्य कुठली गोष्ट होती. कुठल्याही डॉक्टरने इथे येऊन राहणं हे शक्यच नव्हतं. कुठल्याही सुविधा नाही, कुठल्याही इन्व्हेस्टिगेशनची सोय नाही, कुठल्याही मेडिकल फॅसिलिटी नाही, जवळ कुठल्याही डॉक्टरांचा बॅकअप नाही. आणि अशा परिस्थितीत येईल तो पेशंट, मग तो स्नेक बाईटचा असेल, डिलिव्हरीचा असेल, हार्टचा असेल, त्यांना उपचार करणं आणि त्यांना बरं करणं हे केवळ एक चॅलेंज होतं. क्लिनिकली पेशंट तपासणं ही एक संकल्पना आहे. म्हणजे कसं की पेशंटची नाडी परीक्षा करणं, त्याचं ब्लड प्रेशर बघणं आणि त्याच्या तक्रारीनुसार त्याला योग्य ते उपचार करणं ही एक कला होती. ती कला त्यांच्याकडे आहे आणि केवळ ते इन्व्हेस्टिगेशनवर अवलंबून न राहता केवळ
वैद्यकीय ज्ञानावर त्यांनी लोकांवर उपचार केले म्हणून आज ते यशस्वी आहेत. कारण इथे उपस्थित जनसमुदाय हा देवगडला सुद्धा अशा पद्धतीने एवढी लोक जमणं अशा वेळी शक्य नाही आहे. अशी आज इथे त्यांच्यावर प्रेमामुळे इथे जमलेली आहे हे निश्चित लक्षात येतं. आणि ह्यात आयोजकांचं केवळ त्यांनी माणसं नाही जमवली, यासारखं सुंदर गाव, भगवती देवीचा आशीर्वाद आणि आपण सर्व, त्यामुळे त्याला 50 वर्ष कधी संपली किंवा कधी गेली हे कधी समजलंच नसणार. 92 साली आम्ही मालवणला आलो त्यावेळेपासून नायसे सरांचा आणि वहिनींचा ओळख झाली आणि आम्ही त्यांच्या एका फॅमिलीचाच एक मेंबर झालो, कुटुंबातला एक झालो. वेळी प्रत्येक वेळेला त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. एक ज्येष्ठ सदस्य घरातला मोठा भाऊ म्हणून आम्ही त्यांना दादासाहेब असं पण म्हणतो. या 50 वर्षाच्या प्रवासामध्ये त्यांची 35 वर्ष आम्ही या पूर्ण प्रवासाचा साक्षीदार आहोत. ही 50 वर्ष एका वेगळ्या पद्धतीने आपण मांडूया. माल्कम ग्लॅडवेल नावाचा एक लेखक आहे, त्यांनी त्यांचं म्हणणं आहे की एकच गोष्ट जर आपण 10,000 तास केली तर त्यामध्ये आपण निपुण होतो, म्हणजे एक्सपर्ट झालो. डॉक्टर नायसेंनी 10 तास कमीत कमी दिवसातले असे जर धरले 50 वर्ष म्हटलं तर 2 लाख ते 4 लाख तास होतात. तर ते सुपर एक्सपर्ट झाले. सरांनी जेव्हा प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेला त्यांना एकदा तसं जाऊन भेटलो होतं. त्यांनी मला बरंच त्यावेळेला मार्गदर्शन केलं की तू कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. आणि ते स्वतः 21व्या वर्षी, वयाच्या 21व्या वर्षी अकोल्यासारख्या ठिकाणी जिकडे आपण अजून पोचलो पण नाही तिकडून इथे आले आणि आता इथल्या काळ्या कातळामध्ये मिसळून गेले. आणि गेल्या 15 वर्षापूर्वी त्यांनी घर मी एकदा भेटायला गेलो तर ती म्हणलं सर तुम्ही घर का बांधत नाही. त्यामुळे माझं सांगता येत नाही, मुलं दोन्ही बाहेर आहेत, कदाचित मी काही वर्षांचा शिफ्ट होईल. पण मला वाटतं त्यांना इथे राहायचा मोह आवरला नाही. त्याच्यानंतर त्यांनी घर बांधलं इथे, त्याला पण आता 10-12 वर्ष झाली. त्यांची आणि काही खासियत आहे ज्या तुम्हाला माहिती नाही त्यांना सांगू इच्छितो. ते आत्ता पण ह्या वयामध्ये पण सायकल चालवतात. दररोज मी कधीतरी देवगडला जाताना बघतो तर त्यांचा स्वतःचा एक ग्रुप आहे त्या आणि त्यांनी ते एक ठराविक वय झाल्यानंतर महत्त्वाचं काय असतं की शरीर आणि मन स्थिर ठेवणं, तर ते त्यांनी ह्या वयातही मेंटेन केलं आहे. आणि त्याच्यासाठी त्यांचे विविध व्यासंग असलेल्या लोकांची कॉन्टॅक्ट आहेत. त्याच्यासाठी त्यांचं कम्युनिकेशन असतं फोनवरनं. त्यांनी स्वतःचा एक ग्रुप आपल्या वयाचा तर मेंटेन केलाच आहे, पण त्याच्यापेक्षा 20 वर्ष ज्युनियर, 30 वर्ष लहान अशा सगळ्या वयांच्या ग्रुपबरोबर ते मिक्स होऊन काम करतात. ते सगळ्यांना जमत नाही, त्याच्याबद्दल मी त्यांना नेहमीच कौतुक करतो. आता ह्या ऑर्गनायझेशनमध्ये पण इतकी एवढी तरुण मुलांची धावपळ दिसते ती अशीच दिसत नाही. त्यांनी काहीतरी त्यांच्यासाठी केल्याशिवाय ते नाही करणार. आता आपला साधारण एक आपल्या वयाचा ग्रुप त्याच्यापेक्षा 5 वर्ष आणि 10 वर्ष एवढाच आपला कॉन्टॅक्ट असतो नॉर्मली, पण त्यांनी ते त्यांच्या मुलाच्यापेक्षा लहान वयाच्या माणसांबरोबर त्यांचा तेवढाच कॉन्टॅक्ट आहे किंवा तेवढंच कनेक्ट आहे. तर हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यांना पण इथून जरी शहरामध्ये ते वारंवार जात असले तरी परत त्यांची नाळ इथे जोडलं असल्यामुळे परत थोड्या दिवसांनी त्यांना कंटाळा येतो. ते म्हणतात मला इथेच बरं आहे. तर मग हे सगळं आत्ताच्या जगामध्ये वैद्यकीय व्यवसायामध्ये मी तर म्हणेल एवढा मोठा समुदाय डॉक्टरांना माणुसकी किंवा त्यांच्या केलेल्या वैद्यकीय सेवेने किंवा कौटुंबिक सल्ल्यामध्ये त्यांनी जी काय मदत केली आहे तर तेवढा कनेक्ट राहणं आणि त्यांच्याकडं कम्युनिकेशन राहणं हे कुठच्या पण वैद्यकीय व्यावसायिकाच्या दृष्टीने फार मोठं यशस्व आहे. तर मी त्या दृष्टीने त्यांना कॉंग्रॅच्युलेट करतो. 50 वर्ष तर हे व्हॉल्यूम आहे, नंबर आहे. तर त्याच्यापेक्षा जास्त पुढे जाऊन एवढ्या लोकांशी ते कनेक्ट होऊ शकले किंवा त्यांच्याशी पर्सन टू पर्सन त्यांच्याशी रिलेशन ठेवू शकले आणि ते तेवढ्या आपुलकीने एवढ्या लांब आले. आता काही लोक मी बघितलं तर कुठनं आतून गाडी वगैरे आलेले आहेत. मुंग्याची रचना पण अशी आहे की ती सेंट्रल आहे. इथून आडबंदर, कोयरे, खुडी किंवा इथे ह्या साईडला हिंदळे, मुंगे ह्या सगळ्या भागातली लोकांची त्यांचा पर्सनल टच आहे. आणि दुसरं एक म्हणजे आता जसं वर्ष वाढतात तसं मग रिसेंट कॉन्टॅक्ट कमी होतं. तर पण सरांनी ते होऊ दिलं नाही. ते नेहमी जात असतात, भेटत असतात. नवीन काय डेव्हलपमेंट झालं आहे मेडिकल फील्डमध्ये, ट्रीटमेंट मॅनेजमेंटमध्ये काय फरक आहे, जुना काय नवीन आहे हे त्यांना माहिती आहे. ते कदाचित तिथल्या सगळ्या लोकांना पॉसिबल नसेल, पण ते त्यांना जसं जसं त्यांना पॉसिबल आहे तसं ते ॲडवाईस करत असतात. तर ते पण फार महत्त्वाचं आहे कारण ते रिसेंट डेव्हलपमेंटशी टच ठेवून आहे. तर
एवढ्या दुर्गम भागे एवढं सगळं करणं तसं सोपं नाही, त्याला फार मेहनत लागते. तर ते हे सगळं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी त्यांचं नेहमीच कौतुक करतो. म्हणजे आता इंटिरियर राहिल्यानंतर हळूहळू काय होतं, तुमचं नॉलेज डिजनरेट होत राहतं. तुम्ही जर अपडेट नाही केलं तर ते कमी कमी होत जातं. तर ते त्यांनी मेंटेन केलं आहे. तर ह्या सगळ्यांसाठी मी त्यांचं अभिनंदन करतो की नायसेच्या या 50 वर्षाच्या जी वाटचाली त्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो. तर तो काळ म्हणजे मला वाटतं 75 सालचा काळ असणार तो, 75 की 76. हां, तर त्यावेळी आता ज्या काही सोयी होत्या त्या अजिबात त्यावेळी नव्हत्या. म्हणजे पेशंट येतात ते नुसते चालत पण यायचे, सायकलवरून पण यायचे. अशा परिस्थितीत ते अकोल्यासारख्या ठिकाणावर इकडे आले. तर अकोल्याचं जे वातावरण आहे ते आणि मुलग्याचं वातावरण यातमध्ये खूपच फरक आहे. तिकडचं हवामान वेगळं, मुलग्याचं हवामान वेगळं. तरीसुद्धा ते येऊन इथे सामावून त्यांनी आपल्याला घेतलं. त्याबरोबर त्याच्यात खूप स्तुती करण्याची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. तर आता कसं झालं आहे, आताच्या पेशंट तपासण्यामध्ये बराच फरक आहे. त्यावेळी पण बराच फरक होता. त्यामुळे त्यांनी इथे 50 वर्ष भाषा पण, मालवणी भाषा पण समजून घेतली, इकडच्या चालीरीती समजून घेतल्या. त्याबद्दल मी खरोखर त्यांचे आभार मानतो की त्याच्यामध्ये आहे माझे. तर त्याच्यानंतर पेशंटची कशी कंडिशन त्यावेळी असायची याविषयी मी थोडं तुम्हाला सांगतो. म्हणजे कसे पेशंट तपासले जायचे. तर एका वेळी मला ह्याने आमंत्रण दिलं होतं की तुम्ही रात्री जेवायला या, म्हणून आम्ही जेवणाची तयारी करून आराम करण्याची म्हणून मुद्दाम आलो होतो. तर रात्री आम्ही त्याच्या गप्पा मारत बसलो असताना बाहेर डोळीमधून 7-8 जण डोळी घेऊन आतमध्ये आले. हे सगळे ते तिकडे राहत नव्हते, इकडे राहते त्यांच्या समोर, हायस्कूलच्या समोर. तर ते म्हणाले डॉक्टर बाळंतीची केस असा. म्हटलं काय झालं. तर आता आम्ही खालून त्या मुंडक्यामध्ये कसं होतं की असं वरून बाळंतीला वगैरे घेऊन डोळी करून तो आणलं जायचं पेशंटला, कोणाला पण. पण मुंडक्याच्या सगळ्यासुद्धा ज्या ज्या काही वाड्या आहेत त्या लोकांना चढून यावं लागायचं. बहुतेक मला वाटतं सगळ्याच वाड्या असल्या त्याच्यावर. तर आल्यानंतर ते मला बघूया कधी, तर डिलिव्हरी डोळीतच झाली होती आतमध्ये. म्हणजे आमचं ते जेवण तिथेच राहिलं. मग आम्ही हॉस्पिटलमधून, आमच्या तिकडच्या हॉस्पिटलमधून कॉर्ड कटिंगसाठी सगळं आणलं. ह्यांनी कॉर्ड कटिंग केलं. की म्हणजे इतका त्याच्यामध्ये संपूर्ण वेळ गेला. आणि त्याच्यामध्ये तो एक माणूस मिळाला की अरे बाळांतीन असं कसं तू सांगितलं. तर तो माझा आज रात्री येतानाच आवाज ऐकू आलो. त्यावेळी म्हटलं मुलं वाटेत थांबवणार कसं ते व्हायला, असं झालं. तर पुढची सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित. तर ही एक उदाहरण आहे. तर अशा अनेक केसेस आहे, अनेक केसेस आहे. आणि दुसरं त्यांचा स्वभावाचं मला एक कौतुक करायचं वाटतं की सगळ्यांशी मनमोकळेपणे ते बोलतात, कोणी कुठे घरी. आणि वहिनी पण सुद्धा सगळ्यांचे समावेश करून बोलतात. त्यामुळे ते दोन्ही एकत्र फार सुंदर काम करतात. आणि त्यांचं एक पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड आहे की आता त्यांना पण थोडंसं आजारपणाचं वगैरे थोडंसं हे करावं लागलं होतं. पण कधीही ते त्याच्यामध्ये मी बरा होणार आणि पेशंटलाही बरं करणार आणि त्यांची सेवा करणार असं होतं. तरी असं सगळं असल्यामुळे त्यांच्या आता पुढील आयुष्यासाठी, पुढील त्यांच्या सेवेसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना आणि वहिनीला पण. थँक्यू. धन्यवाद. तहसीलदार पदापर्यंत पोचलेले श्री R.J. पवार साहेब आज या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. त्याचं कारणही आपल्याला समजलं. तर त्यांचा संदेश या ठिकाणी मी आपल्यासमोर वाचतोय. नमस्कार सन्माननीय डॉक्टर साहेब, आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य मानकरी सत्कारमूर्ती आदरणीय डॉक्टर श्री नायसे सर या सत्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आपल्या गावचे सुपुत्र माजी खासदार, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, अर्थतज्ञ आणि महाराष्ट्राचे विचारशील व्यक्तिमत्व डॉक्टर भालचंद्र मुनगेकर साहेब, त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर डॉक्टर मंडळी, या गावचे सरपंच सदस्य, आम्ही सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी. आपल्या तालुक्यातील मुनगे या ग्रामीण भागात
50 वर्षापूर्वी अत्यल्प सुविधा, मर्यादित साधन सामुग्री, वाहतूक व्यवस्थेची अभावात्मकता असताना देखील गावकऱ्यांच्या दुःखात धावून जाणे, गरीब रुग्णांना आधार देणे आणि अडचणींची पर्वा न करता उपचार करणे हे आदरणीय डॉक्टर श्री नायसे सर यांचे वैशिष्ट्य आहे. एखाद्या व्यक्तीची सेवा ही पद, पैसा किंवा प्रसिद्धी यापुढे मोठी होत नाही, तर ती त्यांच्यातील करुणा, निष्ठा आणि मानवी मूल्यांमुळे मोठी होते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर श्री नायसे सर आहे. आणि म्हणूनच त्यांच्या सुवर्ण महोत्सवी सेवेनिमित्त आज या मंगल सोहळ्याला तालुक्याचे तहसीलदार या नात्याने म्हणून उपस्थित राहण्याची माझी इच्छा होती, परंतु माझी निवडणूक अधिकारी म्हणून निवड झाल्याने या जाहीर कार्यक्रमाला मला माझी उपस्थिती दर्शवता येत नाहीये. 50 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत मुनगेसारख्या ग्रामीण आणि सुविधांपासून वंचित भागात डॉक्टरांनी केलेली सेवा ही खऱ्या अर्थाने मानव सेवा हीच ईश्वर सेवा या मूल्यांशी साजेशी आहे. या काळात दुर्गम भागात मूलभूत सुविधा नव्हत्या, वाहन व्यवस्था आणि औषधांची उपलब्धता मर्यादित होती, पण जनसेवेमध्ये त्यांची निष्ठा कधीच कमी ठरली नाही. गरीब श्रीमंत असा भेद त्यांनी कधीच केला नाही. या कार्यक्रमासाठी या गावाचे सुपुत्र, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, माजी खासदार, अर्थतज्ञ आणि आपल्या राज्याचे विचारशील व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर भालचंद्र मुनगेकर साहेब उपस्थित आहेत. ही देखील आपल्या सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे या समारंभाचे महत्त्व आणखी वाढले आहे. या एका गावातून 2 दिग्गज, एक शिक्षण ज्ञानाचा दीपस्तंभ आणि एक आरोग्य सेवेचे प्रतीक ही ग्रामीण भागासाठी, आपल्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज आपण सर्वजण ज्यांचा सन्मान करत आहोत त्या डॉक्टरांनी रुग्णांकरिता केवळ उपचारच केले नाहीत, तर रुग्णांना आत्मविश्वास, धीर आणि आधार दिला. हीच एखाद्या डॉक्टरची खरी ओळख असते. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, सेवा, संवेदना आणि समर्पणाचा आदर्श म्हणजे डॉक्टर नायसे सर आहेत. यांचे हे कार्य पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल यात कोणतीही शंका नाही. या सोहळ्याच्या निमित्ताने मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि पुढील सेवा कार्यकालासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री आरजे पवार, तहसीलदार तथा. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख डॉक्टर भालचंद्र काका, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मुनगे गावातील सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, आजचा दिवस जसं माझ्या भावाने सांगितलं तसं आमच्या नायसे कुटुंबासाठी खरोखरच खूप अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. माझे वडील डॉक्टर नायसे गेल्या 50 वर्षापासून आपल्या या मुनगे गावाला आणि आपल्या पंचक्रोशीला वैद्यकीय सेवा देत आहेत. यांचा सन्मान होताना बघताना मला खरंच शब्द सुचत नाही आहेत. माझं मन खूप भरून आलं आहे. आपल्या सर्वांचे मनोगत ऐकून काय बोलावं मला हे सुचत नाही आहे. मी आणले 2 पानं लिहून, पण काय बोलू ते सुचत नाही आहे. खरोखरच मी तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आमच्या कुटुंबाबद्दल असलेला जो आदर त्याने भारावून गेलेलो आहे. आणि मला असं वाटतं, खरोखर मनापासून वाटतं की हा त्यांचा सन्मान नाही आहे, हा तुमचा सन्मान आहे, तुमच्या मोठ्या मनाचा सन्मान आहे की 1000 किलोमीटरवरनं आलेल्या माणसाला तुम्ही आपलंसं केलं आणि आज ह्या इतक्या संख्येनं तुम्ही इथं उभे राहिलात आणि त्यांचा जो सन्मान करतोय हा खरोखरच तुमच्या सर्वांच्या मोठ्या मनाचा सन्मान आहे. सर्वांनी सांगितल्याप्रमाणेच मी लहानपणापासून त्यांना पाहत आलो आहे की उन्हा पावसात नदी वाड्यांतून त्यांनी चालत हा प्रवास केलेला आहे. आणि मी त्यांना जसं तुम्ही बऱ्याच जणांनी सांगितलं की पैशासाठी किंवा काही पैसे नसतील कोणाकडे तर त्यांची सेवा देण्यात काही कधी कमी पडली असं मला कधीच जाणवलं नाही. आणि आज जवळजवळ त्यांनी 70 पार केलेली आहे, तरीसुद्धा किमान आठवड्यातले 3 ते 4 दिवस ते रात्री 2 ते 3 वेळा अजूनही उठतात आणि सेवा देत आहेत. याचा मला खूप अभिमान आहे. मला इथे एक माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगायचा आहे. त्यांची डॉक्टरमध्ये जे सर्वात महत्त्वाचं स्किल असतं ते म्हणजे त्याचे निदान करण्याची क्षमता. आणि आजच्या ह्या आजवरच्या ज्या 50 वर्षाच्या प्रवासात त्यांनी जे काही अनुभव जमा केले आहेत आणि जे काही ज्ञान जमा केलं आहे त्याच्या जोरावर मी हे ठामपणे सांगू शकतो की त्यांची निदान करण्याची क्षमता ही अप्रतिम आहे. एक साधारण 12 ते 13 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला ताप येत होता. 5-6 दिवस झाले मला फक्त संध्याकाळी थोडासा हलका ताप यायचा आणि त्याच्यानंतर तो निघून जायचा, डोकं दुखायचं.
काही बेसिक गोळ्या घेतल्या आपण जशा नेहमी घेतो आणि त्याच्यातनं काही मला बरं वाटलं नाही. त्याच्यानंतर मग पप्पांनी मला म्हटलं की अरे हे काहीतरी विचित्र दिसतंय, तू ॲडमिट होऊन जा, सर्व टेस्ट करून बघ. म्हणून मी पुण्यातल्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. एका MD फिजिशियन आणि न्यूरो फिजिशियनच्या अंडर माझी ट्रीटमेंट चालू झाली. सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स केल्या, पण कशातच काही निघेना. तेव्हा मग पप्पा तिथे आले, त्यांनी सर्व रिपोर्ट्स बघितले आणि डॉक्टरांशी चर्चा केली. तोपर्यंत त्यांनी काही सांगितलं नाही की मी स्वतः डॉक्टर आहे वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर हे सर्व झाल्यावर त्यांनी जस्ट माझ्याकडे बघितलं आणि समोरच्या डॉक्टरांना म्हटलं की तुम्ही याचं CSF का करत नाही, म्हणजे आपल्या मानेच्या मणक्यातलं पाणी काढून त्याची तपासणी का करत नाही. आणि त्याबरोबर ते समोरचे डॉक्टर त्यांच्याकडे अगदी आश्चर्यचकित होऊन बघायला लागले की अरे तुम्ही कोण आहात काय. मग सगळं त्यांची डॉक्टरी चर्चा असेल जे काय असेल ते झालं. आणि त्या डॉक्टरने सुद्धा इमिजिएटली वेळ न घालवता ती सगळी प्रोसेस चालू केली आणि दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला की त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मला जे काही इन्फेक्शन असेल, ज्याला मेनिंजायटिस म्हणतात, ते मला आलं आणि त्याची ट्रीटमेंट चालू झाली आणि 2 आठवड्यात मी पूर्णतः बरा झालो. आणि त्यावेळेस तिथले जे न्यूरो फिजिशियन होते किंवा ते MD डॉक्टर होते त्यांनीही पप्पांचं खूप कौतुक केलं आणि आजही जेव्हाही ते त्यांना भेटतात खूप आदराने भेटतात, त्यांचं दर्शन घेतात. तर हा त्यांच्याही मनाचा मोठेपणा आहे की ते एवढे मोठे डॉक्टर असून सुद्धा एका गावातल्या साध्या डॉक्टरांचा ते एवढा सन्मान करतात. माझी सुरू करतो. पप्पांबद्दल सर्वांनी सगळं काही सांगितलं, पण एक गोष्ट मला नक्की सांगावीशी वाटते की साधारण 25 ते 30 वर्षांपूर्वी पप्पांनी त्यांच्या सुपुत्रीला म्हणजे धनश्री नायसेला शिक्षणासाठी 1000 किलोमीटर दूर अकोल्याला पाठवलं. आपली मुलं चांगली घडली पाहिजे, चांगली शिकली पाहिजे, चांगली शिकली तर पुन्हा एकदा नवीन समाजाचं उद्धार करतील, त्यांच्यासाठी चांगला रस्ता दाखवतील, अंधारातून त्यांना तिमिराकडे नेतील, या दृष्टीने त्यांनी धनश्रीला पाठवलं. योग समजा की ती डेंटिस्ट झाल्यानंतर संबंध जुळून आला, अरेंज मॅरेज झालं आणि धनश्रीच्या रूपाने आज पप्पांचे आशीर्वाद, पप्पांची शिकवण आमच्या पाठीवर सदैव नालासोपारापर्यंत किंवा मुंबईपर्यंत पोहोचलेली आहे. जेव्हा जेव्हा आम्ही केसेस करतो, कॉम्प्लिकेटेड केसेस येतात, बऱ्याचदा मी जंबल करतो की आता काय करायचं, कसं सॉल्व्ह करायचं. धनश्रीच्या रूपाने मला बऱ्याचदा या गोष्टी इझिली सॉल्व्ह होऊन जातात. तर त्याबद्दल मला त्याचंही अभिनंदन करावं असं वाटतं. दुसरं, हा कार्यक्रम इतका अनोखा आहे की खरंच मला आभार मानावंसं वाटतं सर्व ग्रामस्थांचे आणि स्पेशली या मंडळाचे की मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात असा एक कार्यक्रम बघितला की जिथे डॉक्टरांचा सत्कार होतोय. हे जे परस्पर पूरक असं एक नातं असतं समाजाचं आणि डॉक्टरांचं, हे गावाने जपलंय आणि हा वसा संपूर्ण आजच्या काळामध्ये जगाने घेण्याची गरज आहे. याच्यातून खूप शिकण्यासारखं आहे. हे असंच राहिलं पाहिजे. आज मेट्रो सिटीजमध्ये आम्ही प्रॅक्टिस करतोय, 2 पेपर कन्सेंट घेतल्याशिवाय आम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही. रुग्णांच्या 2 नातेवाईकांना समजून सांगितल्याशिवाय पुढचं पाऊल आम्ही टाकू शकत नाही. अशा या फील्डमध्ये तुमचा जो ऋणानुभाव जोडलेला आहे समाजाचा आणि डॉक्टरांचा, हा बघून खरंच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. अतिशय अनोखा कार्यक्रम आणि अतिशय सुंदर कार्यक्रम. बोलू तितके शब्द कमी पडतील. पप्पांनी त्यांचं मार्गदर्शन त्यांच्या नातलगांना डॉक्टर बनत असताना त्याच्या डॉक्टर बनण्यामागे कुटुंबाचा आणि त्याच्या घरच्यांचा खूप मोठा रोल असतो. मग अशी दादा बोलत होता त्यावेळी बघत होतो, मॅडमच्या डोळ्यात पाणी होतं. हे सॅक्रिफाईस असतं एका डॉक्टरच्या कुटुंबानं तुमच्या आमच्यासाठी केलेलं. तर आपण त्याच्यासाठी सरांना थँक्स म्हणूया की तुम्ही तुमच्या आयुष्याची 50 वर्ष आमच्यासारख्या लोकांना बरं करण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत राहिलात. अशीच 50च काय पुढची 100 वर्ष तुम्ही या गावासाठी सेवा करावी. माझ्यासारख्या तरुण डॉक्टरांना तुमच्यामुळे प्रेरणा मिळत राहावी आणि देवी तुम्हाला उदंड आयुष्य, आरोग्य देव, हीच मी देवीकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आणि सूर्यासारख्या तेजाने प्रकाशित केले काळोख्या घराने. आदरणीय डॉक्टर किसनराव नथुजी नायसे, गेली 5 दशके आपण मुंगे दशकृषीसाठी केलेली केवळ वैद्यकीय सेवा नव्हती, तर ती एक साधनाच होती. आपल्या सेवेला आम्हा समस्त मुंगेवासियांचा प्रणाम. मुंगेसारख्या दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देणे हा विचारच त्या काळात अतिशयोक्ती ठरला असता, पण आपण विश्वासाने हा विचार सत्यात आणून आपला वेगळा ठसा गावात उमटवला. दशकृषीतील रुग्णांना विश्वासाचा हात
उपचाराची साथ धीर देणारी शब्दसेवा आहे तुमच्या दैनंदिन कार्यातील वास्तविक यशाची गमत. आपण म्हणजे मुंगे गावाला लाभलेला आई भगवती मातेचा आशीर्वादच जो आम्हा मुंगेवासियांसोबत अगदी आजही दिवस रात्र असतो आणि यापुढेही असणार आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण आता तर आपण अनेक कुटुंबाचे तब्बल 3-4 पिढीचे डॉक्टर झाला. सूर्य जसा संध्याकाळ झाली की पृथ्वीची साथ सोडतो, पण काजव्यासारखं सतत गावाच्या साथीला राहत वैद्यकीय सेवा मुंगे गावात प्रकाशमान ठेवण्याचे महान कार्य तुम्ही केले. हे कार्य करता करता आज 5 दशक कधी संपली समजलं नाही. कविश्रेष्ठ विंदा करंदीकर म्हणतात, जी वाचवणाऱ्यांच्या हातात देवाने स्वतःचा स्पर्श ठेवलेला असतो, त्या हाताच्या ऋणातून थोडंसं उतराई होण्यासाठी हे सन्मानपत्र समस्त मुंगेवासियांच्या वतीनं आई भगवती मातेच्या साक्षीनं सन्मानपूर्वक प्रदान करत आहोत. आपण या महत्त्वपूर्ण निस्वार्थ साधनेला मनपूर्वक आदर कृतज्ञ विनम्र प्रणाम अर्पण आपल्या निरंतर स्वास्थ्यासाठी उत्तम दीर्घायुष्यासाठी देवी भगवती चरणी प्रार्थना. यानंतर नाही फुलवणं आनंदानं भरून राहणं, फुलवणं आनंदानं भरून राहणं. जगताना सगळंच असतं कठीण, जगताना सगळंच असतं बिकट, पण तरीही नाही सोडायचं या वाटेवरून चालणं. हे चालणं आपल्या पतीसमवेत या ग्रामीण भागात येऊन मॅडमने केलेलं हे कौतुकास्पद आहे.